अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, सध्या बघा नवरात्र उत्सव चालू आहे. 3 ऑक्टोबरपासून या नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. नवरात्र उत्सव हा बघा दुर्गा देवीला समर्पित आहे. 9 दिवस आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. ही 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले. 10व्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळविला. तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे नवरात्रीचे हे 9 दिवस जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात. उद्या बघा 8 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार आणि या दिवशी असणार आहे नवरात्रीची 6वी माळ. नवदुर्गेचे 6वे रूप कात्यायनी देवी आहे. ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी असे नाव दिले गेले. ही देवी जी आहे ती तिच्या भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. बघा, देवीच्या एका हातामध्ये खड्ग आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे. तर 2 हातामध्ये अभयमुद्रा आणि वर मुद्रेमध्ये आशीर्वाद रूपी आहेत. बघा, कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते. या दिवशीचा बघा रंग असणार आहे लाल. आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा अत्यंत शुभ मानला जातो. हा रंग बघा देवी लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. हा रंग हा सौभाग्य आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे वस्त्र जे आहेत ते परिधान करायचे आहेत. या दिवशीचा बघा नैवेद्य असणार आहे मध. म्हणून आपल्याला बघा देवीला मधाचा नैवेद्य जो आहे तो आवर्जून दाखवायचा आहे. त्यानंतर बघा तर काय करायचं, या दिवशीची जी 6वी माळ असणार आहे ते 6व्या माळेच्या दिवशी तुम्हाला कर्दळीची फुले, आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहेत. तसेच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा आपल्याला या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बघा, उद्या मंगळवारी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. 1 विड्याच्या पानाचा अतिशय प्रभावी उपाय आहे. 1 विड्याचं पान जे आहे ते आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे की त्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असल्या तरी त्या पूर्ण होतील. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होईल. करोडोंचं जरी तुमचं कर्ज असलं तरी त्याच्यामधून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल. घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. नवरात्रीमध्ये येणाऱ्या बघा प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी बघा जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा देखील आपल्याला जे काही शीघ्र फळ असेल ना ते लवकरात लवकर प्राप्त होत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या मंगळवारी 6व्या माळेला जो आहे तर तो करायचा आहे. तर बघा, तो उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आपल्याकडे आलेला पैसा टिकत नसेल, सतत आपल्याला पैशांच्या अडचणी येत असतील, कष्टाला बघा आणि जे काही आपण कष्ट करतोय ना, जे काही मेहनत करतोय त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्हाला म्हणावा तसा मोबदला मिळत नसेल, आपल्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल, तर मग हे घराचं जे कर्ज असेल किंवा गाडीचं असेल, जमिनीचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं कर्ज जे आहे ते तुमच्यावरती झालेलं असेल तर त्या कर्जामधून मुक्त होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा बघा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं, ते काम पूर्ण होण्यासाठी आपण बघा आपले अगदी 100% देत असतो, तरीसुद्धा बघा पूर्ण मेहनतीने कष्टाने आपण ते काम पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. परंतु कधीकधी आपण किती जरी प्रयत्न केले तरीही बघा आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही. आपले ते काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही. तर हा उपाय केल्याने बघा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनामधील प्रत्येक इच्छा ही बघा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. सर्वप्रथम तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत. नेहमीची तुमची जी काही देवपूजा करायची असेल ती देवपूजा करायची आहे. त्यानंतर बघा घरामध्ये जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर घटाला पाणी, फुलांची माळ, नैवेद्य
हे सगळं तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेला तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा करू शकता. बघा, जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये काही उपाय करत असतो तेव्हा सर्व देवीदेवतांचे आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. आणि आपल्या बघा जे काय उपाय करतो त्या उपायांचे फळ जे आहे ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे, ज्याला आपण खाऊचं पान, नागवेलीचं पान असे देखील म्हणत असतो. नवरात्रीमध्ये बघा या विड्याच्या पानांना खूप असे महत्त्व आहे. तर बघा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक विड्याचं पान लागणार आहे. हे पान तुम्हाला बघा चांगलंच घ्यायचं आहे. कुठेही फाटलेलं, तुटलेलं, खराब झालेलं जे पान आहे ते तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं नाही. त्या पानाला देठसुद्धा असायला हवं. तर बघा, त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला एक लवंग घ्यायचं आहे, एक हिरवी विलायची घ्यायची आहे. बघा, लवंगसुद्धा घेताना त्या तुम्हाला फूल असलेल्याच अखंड लवंगा या ठिकाणी घ्यायचे आहेत. विलायचीसुद्धा तुम्हाला चिरलेली वगैरे घ्यायची नाही, चांगलीच विलायची बघून घ्यायची आहे. आणि त्या पानावरती तुम्हाला हा लवंग आणि विलायची ठेवून तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना बघा तुम्हाला एक शुद्ध पाण्याचा तांब्या भरून घेऊन जायचा आहे. 2 अगरबत्ती घेऊन जायचे आहेत किंवा मग तुम्ही दिवा देखील या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि हे जल जे आहे नेलेलं ते तुम्हाला मारुतीरायांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे विड्याचं पान आहे तर ते विड्याचं पान मारुतीरायांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्या पानावरती बघा एक लवंग आणि एक हिरवी विलायची सुद्धा आपण घेतलेली, ज्याला वेलची सुद्धा असे बरेच जण म्हणत असतात. हे जे पान तुम्ही नेलेलं आहे ते पान अर्पण करायचं आहे. तेव्हा मारुतीच्या चरणी तुम्ही अर्पण करू नका, कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत आणि म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा मग तुम्ही आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर देखील सुद्धा हे जे पान आहे तर ते ठेवू शकतात. या उपायाने बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. त्याचबरोबर बघा, कितीही मोठे जरी तुमच्यावरती कर्ज झालेले असेल तरी त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल, मार्ग निघतील. बऱ्याच वेळा बघा आपण कर्जामधून मुक्त होण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतो, परंतु प्रयत्न करूनही बघा आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही, कर्जामधून आपली मुक्तता होत नाही. म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही कर्जमुक्तीसाठी, सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी हा जो एक उपाय आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर बघा, पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे. तुम्हाला बघा प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे जे पान आहे ते तुम्हाला दोन्ही हाताने वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. यामुळे तुमची बघा अपुरी इच्छा ही पूर्णसुद्धा होईल. जेव्हा बघा तुम्ही हे पान वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणार त्यावेळेस बघा तुमची इच्छा तुम्हाला नक्की व्यक्त करायची आहे. हा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला नवरात्रीमध्ये मंगळवारच्या दिवशीच करायचा आहे. याला खूप महत्त्व आहे. तर बघा, अशा पद्धतीने उद्या आपल्याला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे 2 उपाय आहेत हे उपाय अतिशय प्रभावी असे उपाय आहेत, ते तुम्हाला नक्कीच करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.